नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण रोज विचार करतो आज काय भाजी बनवायची, आज काय भाजी बनवायची. आणि आता सध्या खूप गरमीचा सीझन आहे आणि खूप उकाडा होत आहे. त्यात आपण जर थंड भाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे. अशाच मी थोडंसं कल्पना डोक्यात घेऊन जरा आगळीवेगळी भाजी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही भाजी खूप सुंदर होते. मी स्वतः घरात बनवते आणि तुम्हाला तोच प्रयत्न तुमच्या समोर आणायचा आहे मला, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. तर आज आपण बनवणार आहे कोणती भाजी, तर भेंडी आणि घोसाळा. शिराळा वेगळा आणि घोसाळा वेगळा. हे घोसाळा आहे जे आपण 2 घोसाळे घेतले तिथे आणि थोडीशी भेंडी घेतली. हे बघा, 2 घोसाळे आणि भेंडी. तसं बघायला गेलं तर भेंडी ही थंड आहेत आणि घोसाळी थंड आहेत. त्यामुळे यांचं एकत्र कॉम्बिनेशन करून मी ही भाजी बनवणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला वाटप लागणार आहे, एक हिरवं वाटप करणार आहे आपण. यात मसाला किंवा काही अगदी तिखट असं काहीच प्रकार नाही, फक्त मिरचीवर हे वाटण आपण करणार आहे. हिरवं वाटप करायचंय. मिरची, कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडंसं आलं, एवढंच आपल्याला लागणार आहे. हे बघा, मी आता हे खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि हा कांदा, एक कांदा मी 2 भाग केले आणि अर्धा कांदा गॅसवर भाजून घेतलाय आणि अर्ध्या कांद्याचं असं उभे उभे स्लाइस केले. ते आपण तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. तर आपण हे वाटप आता मिक्सरमध्ये घालून घेऊया. मिरची, ही कोथिंबीर, आणि हा कांदा थोडासा रफली कट करून टाकून द्यायचा. आणि त्याचबरोबर ह्याच्यात 1 चमचा आलं टाकायचं, फक्त आलं, बाकी काही नाही. आणि ह्याचं आपण पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे हे बघा, घोसाळे ना मी असे चॉप करून घेतले. एका घोसाळ्याचे 4 करून मी उभे उभे काप करून घेतले. आणि हे भेंडी हे एवढ्या साईज मध्ये कट करायची, एकदम बारीक कट नाही करायची. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी पातेलं घेतलंय, गॅस सुरू करून घेऊ. एक पळी मी तेल टाकलंय. तेल गरम झालं की आपण कांदा आणि थोडासा कढीपत्ता फ्राय करून घेऊ. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, काही तिखट नाहीये. गरमीसाठी एकदम छान रेसिपी आहे. उपवासासाठी ही खूप सुंदर रेसिपी आहे. आपण उपवासाला 2 भाज्या बनवतो, एक तर तिखट भाजी आणि एक हिरवी भाजी. तर ही हिरवी भाजी तुम्हाला ऑप्शनल ती बनवू शकता. इथे कांदा बघा फ्राय झालेला आहे, थोडासा लाल झालाय. या वेळेला आपण हळद टाकूया, अर्धा चमचा. अर्धा चमचा हा गरम मसाला. त्यात कोणताही तिखट मसाला वगैरे नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे फक्त आपण हा हळदीवर आणि गरम मसाल्यावर करतोय ही भाजी. आता यात आपण ही भेंडी टाकतोय. भेंडी परतवली मग ही घोसाळी करतोय.
मिक्स करून घेतो. मसाला, गरम मसाला आणि हळदी सोबत. अशी किती सुंदर दिसते बघा. आता आपण हे हिरवं वाटप बनवलंय. मिरची, कोथिंबीर, परत आलं थोडस आणि कांदा भाजून त्याच आपण पेस्ट टाकूया सगळं. त्याच्यात हे संपूर्ण वाटणासोबत आपण मिक्स करून घेतलंय. त्याच्यात आपण थोडस मीठ टाकतोय चवीपुरते. बस. आणि हे सगळं शिजण्यासाठी थोडस आपण या मिक्सर मध्येच पाणी टाकून ते वाटप काढून घेतोय. आणि हे 10 ते 15 मिनिटात ही भाजी रेडी होईल. ही चांगली शिजवून घ्यायची. तुम्हाला जसं पाहिजे, जसं खायचंय भाकरी सोबत, चपाती सोबत, तशी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला एकदम घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवू शकता, पातळ पाहिजे तर थोडीशी पातळ ही छान लागतात. आता आपण ही शिजू देऊया. हे बघा 15 मिनिटं झालेले आहे आणि आपली भाजी पूर्ण रेडी आहे. आता आपण ही भाजी बंद करूया. किती सुंदर भाजी झाली बघा. टेक्स्चरही चांगलं आलंय. अगदी पूर्ण हिरवीगार भाजी आहे. मी काय जास्त हे नाही पकडले, एकदम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यासारखीच केलेली आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं हवं तसं करू शकता. आणि मी ही सर्व करते. अगदी छान आहे. अखंड भाजी आहे. उन्हाळ्यात तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला सांगा. हे बघा. चला मैत्रिणींना, माझी हिरवीगार भाजी तयार आहे. भेंडी आणि घोसाळ्याची भाजी आहे. थोडीशी वेगळी आहे, पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.